चिकन रस्सा, चिकन बिर्याणी, चिकन सुक्क आणि भाकऱ्या या जेवायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आहे पुण्याची पूनम आणि आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन. तर आज माझ्या भावाचा वाढदिवस असतो, त्यामुळे आजचा ब्लॉग काही स्पेशल आणि खास होणार आहे. सकाळी लवकर उठले, आंघोळ करून घेतली आणि आता मला बाकीची भरपूर कामं होती. आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे मटणाची दुकानं बंद होती, म्हणून काय आजचा बेत चिकनच करायचं होतं. सो आधी कणिक वगैरे मळून घेतलं, किचन ओटा आधी साफ वगैरे करून घेतला. त्यानंतर मी इथं चिकनच्या मसाल्याची तयारी करते आहे. सो मला वाटण भरपूर काढायचं होतं आणि म्हणून मग मी कांदा चिरायला घेतला. कांदा हा आपण वाटणारच आहे भाजून, त्यामुळं मग मी मोठा मोठा कांदा चिरते इथं. आणि त्यासोबतच मी इतर पण तयारी करत होते, जसं की आता मला चिकन आणलं की त्याला आळणी पाणी बनवण्यासाठी पण मला बारीक कांदा लागणार होता, तर तो पण चिरून घेतला मी एका बाजूला. आणि इथं खोबरं पण पातळ असं चिरून घेतलं. इथं वाळकं खोबरं घेतलं आहे मी, जवळजवळ 1.5 वाटी खोबरं आहे आणि 4 ते 5 मोठे कांदे आहेत. तर ते आता मी सगळं भाजून घेणार आहे आणि त्यासोबतच टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं टाकणार आहे. एरवी मी थोडीशी भाजी घट्ट होण्यासाठी आहे ना थोडीशी बाजरी भाजून घालत असते, किंवा मग तीळ घालायचे किंवा मगज बी, असं तिन्हीपैकी एक काहीतरी घालायचं. पण आज मी काहीच घालणार नव्हते याच्यामध्ये, नॉर्मल मसाला करणार होते. म्हणजे घट्टपणा येण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी टाकते मी त्याच्यामध्ये. एका बाजूला कांदा भाजतोय, एका बाजूला खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि आता एका बाजूला मी लसूण सोलून घेते. कांदा छान खरपूस भाजला ना की भाजीला खूप छान टेस्ट येते. म्हणून सगळा मसाला आहे ना, म्हणजे जे काय आपण घालणार आहोत मसाल्यामध्ये, तर ते सगळं छान भाजून घ्यायचं. नेमकं शनिवार आहे, त्यामुळं मार्केट बंद आहे आणि टोमॅटो घरातले संपले होते, म्हणून सावलीला म्हटलं जवळच्या दुकानातनं जाऊन, भाजीच्या दुकानातनं जाऊन टोमॅटो घेऊन ये. तर एवढे खराब टोमॅटो घेऊन आली होती ती, म्हणजे तिला काही त्याच्यातलं कळत नाही, पण आता देणाऱ्याने पण कसे द्यावेत ना. तर इथे चिकन मी धुवून घेतलेले. हे टोमॅटो बघा, एवढे बकवास टोमॅटो आणलेत सावलीने. तर ते चिकन धुवून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. मी आळणी पाणी जेव्हा करते तेव्हा जरा जास्त करते आणि आज तर जास्तच करायचं आहे, कारण त्याच पाण्यात आहे ना मी चिकन बिर्याणी करणार आहे. तुम्ही बिर्याणी म्हणू शकता किंवा चिकन पुलाव म्हणू शकता. कुकरमध्ये बनवते मी, इझिली झटपट होऊन जाते. सो चिकनला तिखट मीठ, हळद आणि मीठ लावून घेतलं. त्यानंतर मसाला, इकडं कांदा आता भाजून झाला आहे आपला, मसाला पण रेडी करतो आहे. खोबरं भाजायला टाकलं. खोबरं पण अगदी पातळ चिरून घेतलं आहे. 1.5 वाटी खोबरं आहे हे सुकं, आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि मग छान भाजून घेणार आहे हे खोबरं पण थोडंसं जास्तच भाजायचं, म्हणजे भाजीला असं एक छान टेस्ट आणि रंगसुद्धा येतो. सोबतच इकडं मी लसूण सोलते. माझ्या नखांनी लसूण सोलला जात नाही, आग होते नंतर माझ्या बोटांची, म्हणून मग मी चाकूने सोलते. पहिल्यापासूनच सवय आहे मला. एका बाजूला दूध पण तापत ठेवलं आहे. दूध पण मला अजून दुसरं आणलेलं आहे, ते पण तापायला ठेवायचं आहे. खोबरं छान असं खरपूस भाजून झालेलं आहे. आता मी चिकन शिजायला टाकणार आहे. त्यासाठी आता मी इथे मोठ्या गॅसवरती मोठा कुकर ठेवला. त्याच्यामध्ये 2-3 पळी तेल टाकून घेतलं. आणि हे जे आणि आहे ना, ते मी थोडंसं बाजूला पण काढते मुलींसाठी, म्हणून मग मी त्याच्यात बाकीचं दुसरं काय, आलं लसूण पेस्ट किंवा असं काय टाकत नाही, टोमॅटो वगैरे, कारण मग शर्वी खात नाही. मग कांदा चांगला परतून होत आला की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर घालायची आणि मग चिकन टाकून परतायचं. ते चिकनला जे मीठ आणि हळदीचं पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये चांगलं त्याला फ्राय करू घ्यायचं, म्हणजे लवकर शिजतं पण आणि टेस्ट छान येते. मीठ आतमध्ये मुरलं जातं चिकनच्या, त्यामुळे. आता इथे कोथिंबीर चिरली आहे मी, कोथिंबीर टाकली छान, ती पण फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हळद मीठ लावलेलं आपण त्याच्यात चिकन टाकणार आहोत. आणि एका बाजूला मी आता पाणी गरम करायला पण ठेवणार आहे, म्हणजे ह्याच्यात मला टाकायला पाणी गरम होईल. कधी कुठल्याही भाजीमध्ये ना गरम पाणीच टाकायचं. गार पाणी टाकलं ना तर एक तर तर्री पण जाते आणि चवीमध्ये पण फरक पडतो भाजीच्या. आता त्याला छान पाणी सुटलं होतं, ते छान असं मुरलं आहे त्याच्यामध्ये. इथे शेरवीचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. फोन पाडण्याचा प्लॅनिंग चालू होतं तिचं, पण ती काय सक्सेस झाली नाही. पाणी छान उकळलं की मग आपण आता ह्या
चिकनमध्ये ते पाणी टाकणार आहोत. तोपर्यंत बाकीची कामं भरपूर चालू होती. मी मसाला यांना बनवून दिला होता आणि ते आता मसाला वाटत होते. इथे बघू शकता तुम्ही चिकन असलं भारी दिसतंय. त्यांना आपण मसाला वाटलेला आवडत नाही, त्यांना खूप बारीक लागतो वाटलेला मसाला. मग ते स्वतः मी वाटलेला असला ना तरी पण परत एकदा मिक्सरवरती फिरवून देतात. त्यापेक्षा त्यांना म्हटलं तुम्हीच करून द्या मला मसाला. म्हणजे तयारी सगळी मी करून दिली, ते फक्त मिक्सरवर फिरवून देतात. एका बाजूला दूध तापायला ठेवलं, तोपर्यंत सावली आली होती टोमॅटो घेऊन. हे टोमॅटो बघा, तिला विचारत होते मी की तू का नाही निवडून आणले टोमॅटो, तर ती म्हणत होती की मला त्यांनी निवडून नाही दिले. कच्चे पण नाही म्हणता यायचे, वेगळेच टोमॅटो आणले होते तिने. आता जे लाल लाल होते ते मी वापरले वाटण्यासाठी, मला सुक्कं पण करायचं होतं ना. आता इथे पाणी वगैरे सगळं घालून झालं आहे चिकनमध्ये. टोमॅटो धुवायला टाकले मी एका बाजूला आणि मस्त भाजी बनवून घेतली. अगदी थोडीशी लेट झाला होता आणि दादा संध्याकाळी येणार होता, मग आमच्यापुरती भाजी मी थोडी बनवली आणि पोरींपुरती चपात्या म्हटलं करून घ्याव्यात, कणिक मळून झालं होतं आधीच. तर ही मॅडम काही जेवायला बसेना, मग फायनली दोघींना जेवायला बसवलं. गरम गरम त्यांना दोघींना चपात्या दिल्या आणि मी मग आमच्यासाठी चपात्या बनवल्या आणि मग आम्ही दोघांनी सुद्धा जेवण करून घेतलं. त्यानंतर थोडीशी झोप काढली पोरींनी आणि मी, आणि मग संध्याकाळी चहाचा टाईम झाला. तर चहा, दूध आणि बिस्किट ह्या दोघी खात होत्या आणि मी पण एका बाजूला चहा आणि बिस्किट खायला घेतलं. हा आमचा रोजचा दिनक्रम असतो ना. आता सुट्टी पडल्यापासून तर काय बोलायलाच नको आहे. सुट्ट्या पडल्यापासून तर रोज असं मस्त मजा करतो आम्ही. त्यानंतर थोडासा अभ्यास घ्यायला दोघींचा बसवलं मी दोघींना पण. आणि हे पॅटी, ही लीव्स म्हणजेच लॅटेस, हे चीज, हा स्पॅच्युला ह्याच्यावरती फ्राय करायला, आणि हे डीप फ्रायर आहे. त्याच्यामध्ये तू हे सांग ना मनू, हे तू काढती पेन्सिलनी, मग स्केच पेननी कलर करती आणि देन काय करते मग तू? आणि देन मी या बुक मध्ये येस, आमच्या बबूनी जे किती सुंदर काढलाय. वाव, गुड वन, यू डिड इट. ABCD F G येस, H फॉर हाऊस. येस. आणि मग मी यावरती टेप लावते म्हणजे ते खराब नाही. म्हणजे या चित्रांवरती तू टेप लावती आणि मग त्याला कट करते ॲज अ स्टिकर म्हणून यूज करण्यासाठी. येस. आणि मग या बुक मध्ये बघा मी ऑलरेडी एक क्राफ्ट केलंय नेल आर्टचं. इथं मी मेन्यू बनवलंय आता. हॅमबर्गर $10, चीज हॅमबर्गर $20, एक्स्ट्रा चीज हॅमबर्गर $30, लीफी चीजी एक्स्ट्रा हॅमबर्गर $40. आणि इथं ज्यूस मशीन आहे. आणि ह्याच्या खाली आता मी हे करणार म्हणजे बर्गरची मेथड, फ्राईजची मेथड, आणि मग नेक्स्ट पेजवरती मग मी सिटिंग अरेंजमेंट करणार या पेजवर. काय बाबू? जे इथं असतं का इथं? जे असतो लेफ्ट साईड. लेफ्ट राईट साईडला सावली. इथं ना? हा तुझ्या इकडं, तुझ्या तिकडं. हा असं? हा. इथून जे फॉर जग. गुड गर्ल. शरू आता आमची हुशार झाली. आणि आता कितवीला जाणार शरू तू? फर्स्टला. अरे वा वा. दीदीच्या शाळेत जाणार. जे के ना नंतर हँडरायटिंग किती मस्त आहे बाबू तुझं, नीट अँड क्लीन. के येस. एल. मुलींचा अभ्यास घेता घेता माझं काय चाललंय ते तुम्हाला दाखवते किचन मध्ये. सो आज आमच्या घरी बनतंय चिकनचा रस्सा. आणि आता हे बाकीचं जे ठेवलेलं आहे ते मला बिर्याणीसाठी यूज करायचं आहे. सो सगळा पसारा पडलेला आहे, तो मी आवरते आता, कारण जस्टच भाजी टाकली, अजून उकळतीच आहे. हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. शर्वी आहे ना लेफ्टी असल्यामुळे कायम हा प्रॉब्लेम होतो बरं का शर्वीचा. ती आहे ना सगळ्या म्हणजे अक्षर आहेत ना उलटी काढते. आता थांब ना जरा 2 मिनिटं. तिने झेड पण उलटा काढ, ती जे उलटा काढते, के उलटा काढते, एल उलटा काढते. एल उलटा नाही काढत मी. काढती बाबा, आधी काढायचे सगळं उलट काढायचे. आणि
तुमच्याकडे पण अशी लेफ्टी मुलं असतील ना तर ते पण असेच उलटे काढतात का ते पण मला सांगा बरं का कमेंट करून. काय केले सावी तू हे? हा ब्रेड. जला हुआ ब्रेड है क्या ये? लाल लाल कलरची बागडी, बागडीचा कलर बघू. आता हे तू कॅपिटल काढले ना सगळे. हा. आता कुठले काढायचे तू सांग, कुठले काढायचे? येस गुड गर्ल. चलो निकालो जल्दी जल्दी. बाबू काढ. येतं ना दिदूला दाखव. ए दिदू येतं सगळं आम्हाला. काय छोटा कसं काढायचं ते मी सांगते तुला, तू आधी सुरुवात तरी कर. चला बाबू आमचा आता फर्स्टला जाणार आहे आणि दीदीची ती वाली वरची बॅग ठेवली ना आम्ही ती घेणार आहे की नाही आणि मग जाणार आहे आमचं बाळ. हा चला काढा काढा. झालं की दाखवूयात आपण. चला करा पटकन. चल कर सुरुवात. असू दे आम्ही धुतली तिला. बाबू कर चल. शी तोंडात नाही घालायची पेन्सिल. मेन कप्पा आहे ना मागचा मोठा, त्याची चैन तुटली होती बस. ती आणू ना आपण आणू बसून. तसं नाही तू आत्ता कसं काढलं तसं स्मॉल काढायचं. चला मला गॅस बंद करायचा. आवरा पटकन. असंच काढलं. काढ चल. आणि पूर्ण एबीसीडी मोठी काढलेली आहे बघा. तुम्हाला दाखवते किती छान काढली आहे. तिचं अक्षर बघा किती सुंदर आहे बघा. हे सगळं एबीसीडी तिने काढलेलं आहे आणि आता ती स्मॉल लिपी काढणार आहे. स्मॉल लिपी दिदूनी सगळं लिहून दिलेली आहे. आता छान स्मॉल लिपी काढणार आहे आमचं बाळ. ठीक आहे आता फक्त बघा तुम्ही. आता आपण सावलीने काय बनवलंय ना एवढा वेळचं तर ते बघूयात. हा एक मिनिट. हा हिला बघू दे मला. जी कसा काढलाय तू. जी चुकलाय म्हणा. जी चुकलाय. ऐक थांब थांब थांब. तसं नाही अगं थांब. अगं तू नाईन काढलाय तो. जी काढायचाय आणि तू जी मधली रेष आहे ना मधली ही रेष ह्याच्यात तुला राऊंड काढायचाय. तोंडात घाल नको पेन्सिल. हे बघ ऐक मी तुला सांगते. दीदीने बघ ना कसा काढलाय. हे बघ हिथं बघ हिथं बघ हिथं बघ ना माझ्याकडं. हे बघ हिथं बघ. हे बघ ही मधली आहे ना रेष. असा राऊंड काढला जी कळला. जे सारखं खाली काढायचं आणि चल वरती गोल. खोडानी काढ परत. तोपर्यंत आपण सावलीने काय केलंय बघूया. दाखव सावली. हे बघा हा मेन्यू आहे आमच्या ह्याचा बर्गर शॉपचा. तर सगळ्यात पहिलं हॅमबर्गर विथ फ्राईज $10, चीज हॅमबर्गर विथ फ्राईज $20, एक्स्ट्रा चीज हॅमबर्गर विथ फ्राईज $30, लीफी चीजी एक्स्ट्रा हॅमबर्गर विथ फ्राईज $40. ओके. आणि हा आमचा मेन्यू होता. आता तुम्हाला कुठला पाहिजे? मला हवाय. मम्मी मला हा हवाय एक्स्ट्रा चीज हॅमबर्गर $30 वाला विथ फ्राईज ना. हे कशाचे चित्र आहेत आणि ते ज्यूस सेंटर आहे ओके. बट ते आता बंद आहे. बर ठीक आहे. हे बघा. ओ माय गॉड. आता बनवलेले स्टिकर्स कट केले ना तू. हो. वाव हे काय हे डीप फ्राय. वाव. हा आता सगळ्यात पहिला आपण घेणार बर्गरचे बन्स 2. ओके. मम्मी जेड कसं तुटलं? थांबा हे काय आहे? बरोबर आहे बाबू. मग जेड कसं आपण 2 बन घेणार अगं तू काढलाच नव्हतास तो. आणि दोन्हींना आपण पहिलं फ्राय करणार. वाव हे ग्रिलर बनवलेस का तू? नाही ग्रिलर टाईपच आहे हे. अच्छा. ह्याच्यामध्ये आपण पहिलं ह्याला भाजणार थोडंसं आणि मग ह्याला आपण काढणार आणि आपल्याला लीफ घ्यायचा आहे. ह्याला लावायचं आहे बनवरती. अभी वन मोर टाइम. ह्याच्यामध्ये आपल्याला पॅटी घ्यायची आहे. ह्याला आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. मग आपण डीप फ्राय करणार ह्याला. इकडे बाबू. डीप फ्राय. शर्वी पाणी पी इथं. पाणी. आणि 2चा टेबल काढ. आपण डीप फ्रायर मधनं काढलं. मग आपण पॅटी ठेवणार. मग ह्याच्यावरती तुम्ही डबल चीज एक्स्ट्रा चीज मागितले तर आपण चीज घेणार आणि मग वरचा एक बन लावणार. आता आपण ह्याला परत एकदा बटर मध्ये फ्राय करायचं.
तूच टेबल काढ. आणि मग आता आपल्याला फ्राईज बनवायचे. तर आपण सगळ्यात पहिलं पॅकेटमधून फ्राईज काढणार, जे की फ्रोझन्स असतात. आता आपण ह्याला डीप फ्राय करणार. मग ह्याला आपण डीप फ्रायरमधून काढणार फ्राईजला. आणि मग आपण फ्राईज एका पॅकेटमध्ये भरणार. हे आम्ही मॅकडॉनल्ड्सचे पॅकेट वगैरे नाही आणत, आम्ही हे असे होममेड पॅकेट्स बनवतो. हे बघा, रेडी झालंय तुमचं बर्गर आणि फ्राईज. गिव्ह मी. एन्जॉय. थँक्यू सो मच. वेलकम. त्यांचा अभ्यास वगैरे घेऊन झाला आणि संध्याकाळी मी भांडी वगैरे सगळे गोळा करून ठेवली. किचन सगळं साफ करून घेतलं. बिर्याणी करून घेतली कुकरमध्ये. इथे कुकर दिसतोय, त्याच्यामध्ये बिर्याणी टाकली आहे मी काय करते, कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेते. गरम मसाले, थोडासा बिर्याणी मसाला, तिखट मसाला, हळद, धने जिरे पूड, थोडीसं दही, असं सगळं मस्त मसाला बनवते. तेलात चांगलं फ्राय करून घेते आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकते. आणि आपण जे आळणी पाणी बनवलेलं असतं ना, तर त्या आळणी पाण्यामध्ये तो भात आहे ना छान असा शिजवून घेते. आणि हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही चिकनचे पीसेस पण टाकू शकता. असली सुंदर बिर्याणी होते ना. खूप जणांनी मला याची रेसिपी विचारली म्हणून सांगितली. नंतर वेळ मिळाला तर शेअर करेन. ऑलरेडी शेअर पण केलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता शॉर्ट्समध्ये. तर हॅलो गाईज, तुम्हाला माहिती का आज आमच्या मम्माने काय बनवले? हे पहा, आज आमच्या मम्माने चिकन रस्सा, चिकन बिर्याणी, चिकन सुक्क आणि भाकऱ्या. या जेवायला. आमची जेवण वगैरे झाली. दादासाठी केक आणले होते, ते कट करून घेतले. शर्वी पण बसली होती. असा छान झाला बर्थडे आणि असा गेला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूयात उद्या.